देखील झाली काय नेमकं बैठकीत काय सांगितलं जाहीर पाठिंबा त्यांनी दिलाय काय एकंदरीत पुढची रणनीती असणार आहे छत्रपती कारखान्याबाबत ताईंचा पूर्वनियोजित दौरा होता 4 दिवसापूर्वी ठरलं होतं त्या दौऱ्याची कल्पना आदरणीय अजितदादांना सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय या छत्रपती कारखान्याच्या संस्थांमध्ये कार्यरत होती सगळी पहिल्या संस्थापवाडी ताईंचे आजोबा होते तेव्हा कारखान्याबद्दल पवार कुटुंबियांना सगळं विशेष आस्था आहे आणि एक सहकारी साखर कारखान्यामधलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रपंच असतो त्यासाठी त्यांनी सांगितलं त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहेत पॉझिटिव्ह आहे कारखान्याबाबतीत कारखान्या शेवटी शेतकऱ्याचं कारखाना चांगलं अशी त्यांची भूमिका आहे. सर्व पक्षीय त्या दिवशी तुमच्या नेतृत्वाखाली अजित पवारांनी देखील तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक असं सांगितलं आज सुटल्या सोयाने पाठिंबा जाहीर केला एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या टप्प्यावरती आहे का अशी अपेक्षा करूया आपण लोकशाही ज्याला पाहिजे फॉर्म भरणार किंवा आपण कसं म्हणून फॉर्म भरू नका कसं म्हणता येत नाही पण सगळ्यांनी ही संस्था त्यातलं प्रत्येकजण संचालक प्रत्येकजण चेअरमन माझ्या ती सभासदांना म्हणणे की कुठं काय मजा आणू नका एकदा ही संस्था पण बाहेर काढू नंतर पुढे सगळ्यांची वय तरुणांना सगळ्यांनी पुढे बघा होते भाजप शिवसेनेनं विरोध केलेला आहे बिनविरोध भूमिकेला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात विचार घेतले नाही भाजप शिवसेने भाजपचे लोक आहेत ना आमच्या बघतात आहेत सेनेचे पण आहेत सतीश अण्णा काटे शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत का सगळ्यांचा पाठिंबा झाला आता दिवशी सर्वपक्षीय मेळावा होता ते याला कोणाला बंधन केलं नव्हतं कोणी आता आम्ही स्वागतच करणार होतो आमच्याकडे कोणाला अडणार नाही आणि शेवटी छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना बरोबर आणि अजूनही दादा सांगितलं तसं मागच्या बरेच संचालक मंडळाला 10 वर्ष मिळावं नव्यानं संधी द्यायची दादा काय सांगितलं त्याबद्दल सगळ्यांनी पुढे जावं महायुतीचे एकनाथ शिंदे असतील किंवा बीजेपीतील काल बारामतीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली एकंदरीत आम्हाला विचारात नाही घेतलं म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही निवडणूक लढणार असं त्यांनी काल जाहीर केलं कोणाच्या वयाचा इगोचा प्रश्न नाही आहे एकतर जेव्हा आम्ही सर्वपक्षी मेळावा घेतो सर्वत्र रिक्षा करून सांगते की सर्वपक्षी मेळावा शेतकरी झटून घेतला तर सगळ्यांना निमंत्रण होतं राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतःहून सांगतात ते कुठला इगो न करता स्वतः येऊन सांगतात की मी ते पैसे सगळे जाहीर करतो तुमच्या मेळाव्यावर किंवा प्रश्न राहतो कुठं त्यांनी कुठं म्हणले नाही मला निमंत्रण दिलं म्हणून याला कोणाच्या अडख्यात नव्हती कोणाची शेवटी संचालक मंडळाची संख्या 21 आहे 21 लोक यायला लागतील कोण असेल ते कोणाला पुढे यायला कोण थांबायला लागेल कुणाला एक त्यासाठी पुढच्या पॅनलमध्ये आपलं हे देता येईल जागा देता येईल मी स्वतः कारखाना माझ्या देशी ह्या मी अध्यक्ष असल्यापासून आजपर्यंत मी 22 वर्ष मी यासाठी कामकाज करत राहिलो वेगवेगळी चांगल्या सूचना केल्या आता पाहिलं मी की नुसतं हे ठीक आहे इलेक्शन झालं असतं आरोप प्रत्यारोप झाले असते संस्थेचं काय ही संस्था पुढे चालणं ही काळाची गरज आहे आता ही काळ असा आहे की सर्व वैयक्तिक हे बाजूला ठेवून ही संस्था वाचवली पाहिजे किंवा सरकारला खूप मोठी अडचण आलेली आता खाजगी कारखानदाराची स्पर्धा आहे सर्वत्र जागतिकीकरण झालेली असं असताना आपण जर आपण काय करत बसलो तर काळ माफ करणार नाही असं मला वाटतं म्हणून मी निर्णय घेतला की येतो म्हणजे आम्ही त्यांना संमती दिली सगळ्यांचं स्वागतच आहे माझी विनंती हात जोडून विनंती सगळ्यांना कुठल्या पाठीने पडू नका सगळ्यांनी मिळून आपल्याला हा जगन्नाथाचा दुसरा सारखी ऐकावं अशी माझी हात जोडून विनंती सगळं या पॅनल करून पाहतात त्यांना शेवटी कोणाला 21 लोकांना संधी मिळणार आहे बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत काही ठिकाणी बॅनर सुद्धा लागलेला सुरुवात झाली अजून माघारीचा दिवस दिवसाला वेळ आहे 2 तारीख आहे 1-2 तारीख तुम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न करणार आहात का कारण जाहीर विनंती करतो सगळ्यांना कारखाना वाचला पाहिजे कारखाना वाचला आपण सगळे आहोत नंतर पुढे काय सीमेवरील सारथी कारखाने माळेगाव असेल किंवा सोमेश्वर कारखाना असेल हे दोन्ही कारखाने राज्यात नावलौकिक करून काही जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करतात नुकतीच निवडणूक जवळ आलेली आहे असं कोणतं जे सभासद आहेत असं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात की जेणेकरून येणाऱ्या काळात कारखाना ह्या कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्याच्या हिताचं त्या कारखान्यात गेल्या 10-15-20 वर्ष गेल्या चुका झाल्या नियोजनात असेल काही ठिकाणी काटकसं गेल्या काही ठिकाणी ऊस चांगला आला नाही त्यामुळे रिकवरी कमी आली पर्यायांनी साखर कमी झाली मग सगळे लॉस वाढत गेली हे सर्व असताना दुर्लक्ष गेलं धान्य हजार रुपये झालं असेल झाली चुकं झाली परंतु चौकात बसण्यापेक्षा हे करत बसलं तर संस्था पण राहील त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र
मार्गाला लागू. म्हणून आपल्या सांगायच्या छत्रपती हातून निश्चितपणे बाहेर काढायचं ताकद सभासदांच्या वडीलधाऱ्यांच्या सगळी नेते मंडळी सगळ्या पक्षाची सगळ्यांच्या आशीर्वादाने यात आपण निश्चितपणे बाहेर पडण्यास मला विश्वास आहे. बापू, यावेळेस बिगर ऊस उत्पादक सभासदांना मतदानाचा हक्क राहील काय? कारण आपण कॅबिनेट दाखल केली आहेच ना. आता ते सगळे आहे याची बरोबर आहे सगळं का? मतं आहे का मिळालं आणि एक याचिका सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. ती लागेल तर लागेल, पण काही जरी निकाल लागला त्यात आम्ही हा निकाल काही जरी लागला पॉझिटिव्ह लॉ निगेटिव्ह लॉ तरी ह्याच्याला कुठं खंड पडणार नाही. आम्ही आता पुढेच जाणार छत्रपती होता. बापू, खरं तर निवडणूक झाली असती तर अजित पवारांचं पॅनल विरुद्ध तुमचं पॅनल अशी निवडणूक झाली असती, परंतु तुमची युती झाली. काय बायफर्केशन असणार आहे संचालक मंडळाचं? म्हणजे 20 तर 21 बॉडी एक तर तुम्ही निवडला गेलात, पुढची कशी असणार? शरद पवार गटाचे काही लोक असणार का असं तुमच्या? काय फॉर्मेट ठरलं नाही. चांगले शेतकरी जो स्वतः शेती चांगली करतो कारखाना चांगला करेल असे लोक असतील. बापू, सध्या आता कारखान्यावर कर्ज किती आहे साधारण? आणि एकतर मी दादांची सांगितली कारखान्याचं एकदा ऑडिट करायला लागेल, थर्ड पार्टी ऑडिट. हां सगळं कुठं कारखाना आहे ते बघायला लागेल. उभयजण नेमकं कळेल का कारखाना कुठं आज आहे, मग त्यानुसार प्लॅनिंग करायला लागेल. त्याला काही वेळ लागेल, 1 महिना 2 महिने. आता ही प्रोसेस व्हायला 1.5 महिन्याची प्रोसेस आहे इलेक्शनची, त्यानंतर बघता येईल. ते केल्यानंतर आपण निश्चित चतुर्थ मार्ग काढू. प्रथम दर्शनी परवा 128 कोटी रुपयांचं 173 कोटी. 173 कोटी कर्ज आहे असं दादांनी सांगितलं. हो, आता ते सगळं बघायला लागेल नेमकं किती येते. त्यांनी सांगणं ॲक्च्युअल असणं जरा थोडं तफावत पडू शकते. कर्जाची कमी पण असेल, कर्जाची जास्त पण असेल. प्रशांताचा अभ्यास मोठा आहे, म्हणजे ते बघून आपल्याला बघायला लागेल. खरं तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेतली. हो त्या दिवशी तुमचा निर्णय ठाम होता. हो त्या दिवशी लढायचा किंवा त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती आधारित होतं. पण एका रात्रीत नेमकं असं काय घडलं की अजित पवारांनी तुमचं नेमकं म्हणून मिळालं. असं झालं मध्ये ही कल्पना शरद पवारांना तुम्ही दिली होती का? पावसाळ्याची भेट झाली होती. सगळ्यांना कल्पना आहे. आम्ही सर्वपक्षीय मेळावा ठेवला, जाहिराती गेल्या, आपली हे पण झाली, प्रेस पण झाली, हे सगळं झालं. आम्ही अपेक्षा केली की सुप्रीमचा निकाल लागेपर्यंत थांबा, जाहीर करून आम्ही जाहीर केलं. आता जाहीर झालं म्हणजे फॉर्म तो भरले पाहिजे, प्रोसेस तर थांबून नाही जमायची. आम्ही जर उद्या प्रोसेस थांबवली असते फॉर्म भरायची तर इलेक्शनचा काय उपयोग नव्हता. शेवटी लोकशाहीची ती एक प्रक्रिया आहे इलेक्शनची, त्यामुळे त्याला सामोरं जात असताना सर्व सभासदांना एकत्र बोलून आणि पहिल्यापासून पद्धत आहे. कारखान्याचं इलेक्शन डिक्लेअर झालं की आपण एक मिटिंग घेतो, सगळं कारखान्याला सांगतो फॉर्म भरायला, नंतर अंतिम निर्णय घेतो. त्या पद्धतीने आम्ही सर्वपक्षी मिटिंग घेतली आणि नंतर मग 10:30 वाजता मला दादा दिवशी पुण्यात आले. मला निरोप भेटू शकाल का? समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना चर्चा चालू असते. आणि आपल्या शेजारच्या देशांशी भांडणं आहेत, सीमावाद हे सगळे चर्चा चालूच राहतात. इथे काय कोणाला वैयक्तिक भांडण नव्हतं, संस्थेच्या तिथं आईच्या बाबतीत चालू होतं. तर ते म्हणजे मी जो डिक्लेअर करतो जे डिक्लेअर केलं ते आदेश कबूल केलं. मला हे चांगलं वाटलं. शेवटी संस्थे याच्यासाठी वैयक्तिक इगो बाजूला डिक्लेअर माझं काम होतं. त्यात कुठं वैयक्तिक पृथ्वीराजासाठी चाललेलं नाही, सगळे चालले तमाम सभासदांसाठी चाललेले सगळे. थँक्यू. थँक्यू.